नमस्कार, मी डॉक्टर कुणाल पाटील. संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला संधिवाताच्या आजाराविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संधिवाताच्या एका महत्त्वाच्या आजाराविषयी, अर्थात लुपस किंवा एसिल, ज्याला आपण एसिली असंही म्हणतो. तर लुपस म्हणजे काय किंवा एसिली म्हणजे काय? लुपस या शब्दाचा अर्थ लांडगा असा होतो, कारण बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार अचानक हल्ला करून हा पूर्ण शरीर पकडून टाकतो. ग्रीक भाषेमध्ये या आजाराला हायड्राची देखील उपमा दिलेली आहे, कारण हायड्रा हा असा राक्षस आहे ज्याच्यामध्ये आपण एक जर डोकं कापलं तर ते 10 डोके उगवलं जातं. हा आजार ही थोडा त्याच प्रकारचा आहे, म्हणजे आपण एक लक्षण कमी करायला गेलो तर त्याच्यावरनं 2 लक्षणं घेऊन येतो. त्यामुळं या आजाराला विविध प्रकारची उपमा आपल्याला वैद्यकशास्त्रात दिलेली दिसून येते. भारतात 5 लाखाहून अधिक या प्रकारचे रुग्ण सापडले जातात. दरवर्षी या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. लुपस हा स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 9 पटीनं जास्त प्रमाणात आढळला जातो. 30 ते 50 वय वर्ष हे आजाराचं एक प्रमुख वयवर्गीकरण. हा आजार लहान मुलांमध्ये होऊ शकतो किंवा वृद्धांमध्ये देखील होऊ शकतो. तर या आजाराचं प्रमुख लक्षणे कोणती? या आजाराचं प्रमुख लक्षण म्हणजे बटरफ्लायच्या म्हणजेच फुलपाखराच्या आकाराची एक रॅश आपल्या चेहऱ्यावर उठणं. ही रॅश आपल्या डोळ्याच्या खाली आणि नाकाच्या बाजूला उठली जाते. यासोबत ताप येणे, वजन कमी होणे, टाळूवर अल्सर उठणे, केस गळणं यासारखी लक्षणं देखील या आजारामध्ये दिसून येतात. हा आजार शरीरातल्या कोणत्याही अवयवाला होऊ शकतो, म्हणजे किडनीला सूज येऊ शकते, फुफ्फुसाला सूज येऊ शकते किंवा हृदयाला देखील या आजारामध्ये सूज येऊ शकते. या आजाराला एक सार्वदेहिक आजार असंही म्हटलं जातं. तर या आजाराचं निदान कसं केलं जातं? रुग्णांची लक्षणे आणि इतिहास या आजाराच्या निदानासाठी खूप उपयोगी ठरून जातात. तसेच अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी, ESR आणि CRP यासारख्या तपासण्यांची मदत देखील या आजाराच्या निदानासाठी घेतली जाते. तर या आजारावरची उपचार पद्धती कोणती? या आजाराचे उपचार हे 2 भागांमध्ये विभागले गेले. एक जे लक्षणांसाठी दिले जातात आणि 2 जे आजार कमी करण्यासाठी दिले जातात. लक्षणे म्हटला तर सांधे दुखत असतील तर आपण पेन किलर स्टेरॉइडचा वापर केला जातो. जर आपल्या चेहऱ्यावर जर रॅश उठण्यासाठी असेल तर त्यासाठी विविध क्रीमचा देखील वापर केला जातो. केस गळण्यासाठी देखील विविध प्रकारची तेल आणि औषधं या आजारामध्ये दिली जातात. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची औषधं म्हणजे आजार कमी करणारी औषधं. यामध्ये मिथोट्रेक्सेट, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, लेफ्लुनामाइड, मायकोफिनोलेट, आझाथायोप्रिन, टॅक्रोलिमस यासारख्या औषधांचा समावेश होतो. ज्या रुग्णांना सामान्य औषधं देऊन देखील फरक पडत नाही अशा रुग्णांमध्ये जैविक औषधं म्हणजे रिटुझिमॅबसारखी जी औषधं आहेत यांचा वापर केला जातो. जैविक औषधं या रुग्णांसाठी एक नवीन संजीवनी म्हटली तरी काय वावगं ठरणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं लुपस म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, त्याचं निदान कोणत्या प्रकारे केलं जातं आणि त्याच्यावरची उपचार पद्धती. जर आपल्याला या आजाराविषयी काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपलं कॉमेंट करू शकता व आपले प्रश्न विचारू शकता. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.